हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला मालवणचं रॉक गार्डन दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे आमच्या सगळ्यात फेवरेट प्लेसवर, ती म्हणजे माशांचा लिलाव बघायला. सो गाईज, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आम्ही आता इथे पोचलोय आणि आता मी गाडी पार्किंग करून घेते आणि मग आम्ही आतमध्ये जातो. हे आहे रॉक गार्डनचं प्रवेशद्वार आणि इथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला हा स्टॅच्यू दिसेल तुतारी वाजवताना. त्याच्या अगदी समोर हा बोर्ड दिसेल तुम्हाला, ह्याच्यावरती गाईड केलेलं आहे. तर आपण लेफ्ट साईडला जाऊया जिथे प्ले एरिया आहे. जेरीला इथे प्ले एरियामध्ये सोडते मी आणि मग तुम्हाला मी पूर्ण गार्डन दाखवते. इथे छान छान झाडं आहेत ज्याच्या सावळीमध्ये बसून तुम्ही फ्रेंड्ससोबत गेम्स खेळू शकता, गप्पा मारू शकता. इथे वेगळ्या वेगळ्या स्लाइड्स आहेत, स्विंग्स आहेत आणि बरेचसे गेम्स आहेत. गार्डनमध्ये बच्चे कंपनीसाठी विविध खेळाचे प्रकार, म्युझिकल फाउंटन्स यासारखे उपक्रम पालिकेने राबवलेले आहेत. रॉक गार्डनमध्ये विविध प्रकारची फुले, पदपात साकारण्यात आलेले आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी पर्यटकांना रॉक गार्डन न्याहाळता यावे यासाठी पदपथांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी अत्यावश्यक सोयीसुविधा पालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला रॉक गार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नव्हते. मात्र मधल्या काळात गार्डनची देखभाल दुरुस्तीसह पालिकेच्या उत्पन्नात भर पडावी या दृष्टीने गार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून फक्त 5 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट्स करू शकता. इथे बरेचसे सेल्फी पॉईंट्स पण आहेत. आता मी या वुडन ब्रिजवरती उभी आहे. या वुडन ब्रिजवरनं कसा व्ह्यू आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता मी इकडनं पुढे जाते आणि म्युझिकल फाउंटन आहे तो पण मी तुम्हाला दाखवते. म्युझिकल फाउंटन पण आता चालू नसणार आहे. म्युझिकल फाउंटन हा ठरलेल्या वेळेत चालू असतो. त्याची वेळ अशी की संध्याकाळी 6:30 ते 9 या वेळेमध्ये फाउंटन चालू असतो आणि 15 मिनटं चालू असतो आणि 15 मिनटं बंद ठेवतात. इथे लेफ्ट साईडला माझ्या म्युझिकल फाउंटन आहे, पण आता बंद आहे. आता दुपारची वेळ आहे. पण काही फोटोज आहेत माझ्याकडे म्युझिकल फाउंटनचे चालू असतानाचे इव्हिनिंगचे, तर ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करते. इथे वरती जे टेंटसारखं केलं आहे तिथून पण छान व्ह्यू दिसतो, पण आता ते बंद आहे, नाहीतर मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवलं असतं. आता आपण ह्या साईडला जाऊया. इकडे इथून समोर समुद्र आहे आणि मरीन ड्राईव्हसारखं केलेलं आहे ते बसायला. इथे पलीकडे जे समोर दिसतंय ते कोळंब बीच आहे आणि त्याच्या बाजूला लेफ्ट साईडला सूर्यकडा आहे आणि हे चिवला बीच आहे. आता आपण रॉक गार्डनमधल्या नेक्स्ट स्पॉटवर जाऊया जो सनसेट पॉईंट आहे. आणि त्या सनसेट पॉईंटवरती रॉक्स आहेत सगळे आणि हे जे गार्डन बनलं तिथे पण पहिले असेच दगड होते मोठमोठे, म्हणून ह्या जागेला रॉक गार्डन नाव देण्यात आलं. इव्हिनिंगला तुम्ही इथे येऊन फॅमिलीसोबत सनसेट एन्जॉय करू शकता. माझ्याकडे काही फोटोज आहेत सनसेटचे, तर ते पण मी शेअर करते. आता माझं पूर्ण गार्डन फिरून झालेलं आहे, तर मी आता बाहेर जाते. रॉक गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ बरीचशी दुकानं आहेत. तिथे लहान मुलांसाठी गेम्स पण आहेत, स्पा पण आहेत आणि बरेचसे फूड स्टॉल पण आहेत. तसंच इथे शंख शिंपल्यांपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंची पण दुकानं आहेत. गार्डन फिरून झाल्यावर तुम्ही इथे येऊन तुमच्या आवडीचे स्नॅक्स एन्जॉय करू शकता. इथे लहान मुलं कार राईड करू शकतात. जेरीने पण इथे कार राईड केली आहे आणि आता आम्ही चाललो नेक्स्ट स्पॉटवर.
आता मी पप्पांसोबत स्कूटीने चालली आहे दांडी बीचवर, जिथे माशांचा लिलाव आहे. रॉक गार्डनवरनं थोडा वेळ घरी आलो, फ्रेश झालो, चहा वगैरे पिला आणि आता आम्ही निघालो आहे. पप्पांना यायचंच होतं मासे घ्यायला, सो मी पण त्यांच्यासोबत बाईकने आले. सिद्धार्थ, संध्या आणि जेरी पण आलेत कारने. इथे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, कोलंबी आहेत, इथे सुरमई, पापलेट वगैरे आहेत. तसंच तुम्हाला इथे सुके मासे पण मिळतील. आणि इथे बघा सुरमईचा केवढा मोठा पीस कट करून ठेवलेला आहे. कोणता आहे हा? जास्त करून आज मार्केटमध्ये सुरमई आहे आणि इथे हे शिंपले पण आहेत, तिसरे बोलतात त्याला. इथे माकुल फिश आहे, स्क्विड फिश पण आहे आणि कोलंबी पण आहे, मुशी पण आहे. आज आम्ही सुरमई घेतली आहे आणि सरंगा पण घेतला आहे. सरंगा तर घरी जाऊनच पप्पा कट करणार, सुरमई कापून घेतो आहे. मालवणला माशांचा लिलाव हा सकाळीच असतो, 5:30-6 वाजता आणि संध्याकाळी असतो, 4 वाजल्यापासून चालू होतो संध्याकाळी. यावेळी जर तुम्ही आलात तर तुम्हाला एकदम फ्रेश मासे मिळतात. आज पण आम्हाला एकदम फ्रेश सुरमई मिळाली आहे. रापणीचे बांगडे पण घेतलेत, तर पटकन मी घरी जाते आणि तुम्हाला दाखवते. सनसेट पण होत आला आहे. 3 मोठे सरंगे आहेत, तर पप्पा आता कट करतील आणि मग आम्ही त्याला मॅरिनेट करून ठेवू. आता जी सुरमई कट करून आणली आहे ती पप्पा वॉश करून घेत आहेत आणि सरंगा पण त्यांनी कट करून दिला आहे. मस्त कट केला आहे पप्पांनी सरंगा, एकदम क्लीन आणि प्रॉपर कट केला आहे, एकदम बारीक बारीक. तर आता मी त्याला मॅरिनेट करून घेते. पहिलं मी ह्याला आगळ लावणार आहे आणि मसाला बनवून घेणार आहे. याच्या मॅरिनेशनसाठी मी मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि जो मासळी मसाला असतो, हिरवा मसाला, तो घेतला आहे. आता मी हे सगळं थोडंसं पाणी टाकून ब्लेंड करून घेते आणि आता हे माशाला लावून मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे एक 15-20 मिनटं. सरंग्याला व्यवस्थित मॅरिनेशन मसाला लावून झालेला आहे. आता पप्पा मला इथे सुरमई देत आहेत मॅरिनेट करायला आणि सारासाठी पण थोडी वेगळी काढून देत आहेत. आणि आता हे नेक्स्ट बांगडे आणि सौंदाळे आहेत. सौंदाळे माझं सगळ्यात फेवरेट फिश आहे. माझ्यासाठी थोडेसे सौंदाळे पण आणलेत पप्पांनी आणि बांगडे आणलेत. तर आता पप्पा बांगडे पण साफ करून आम्हाला देतील. आता मम्मीने सुरमईसाठी पण मसाला बनवला आहे, तर सुरमई पण आम्ही मॅरिनेट करून घेतो. आणि पप्पांनी बांगडे पण कट करून त्याला मीठ लावून ठेवून दिलं आहे थोडा वेळ. आता मम्मीचं सुरमईला मॅरिनेट करून झालेलं आहे आणि आता मी हा जो मसाला आहे उरलेला तो बांगड्यामध्ये टाकणार आहे आणि बांगडे पण मॅरिनेट करून घेणार आहे. बांगड्याला आगळ वगैरे लावून घेतला आहे. आता मी मासे फ्राय करून घेणार, तर पप्पांनी आधीच धूप घातला आहे. आता ह्याच्यामधले जे बांगड्याची डोके आहेत ते मम्मी साईडला काढते आणि त्याची चटणी वगैरे बनवणार आणि हे जे बांगडे ते फ्राय करणार आहे. तर आता फायनली आमचे सगळे मासे मॅरिनेट करून झालेले आहेत. तर आता मी 1 बाय 1 फ्राय करते. तर हे मासे फ्राय करण्यासाठी पहिले रवा बनवून घेते. आता रव्यामध्ये मी थोडासा मसाला, हळद आणि मीठ घातलं आहे आणि रवा बनवून घेतला आहे व्यवस्थित. आणि गॅसवरती 2 साईडला 2 तवे ठेवलेत, म्हणजे पटपट फ्राय करून होईल. साईडला मम्मी इथे मच्छीच्या साराची तयारी करते. मच्छीच्या सारासाठी लागणारं वाटण बनवते आणि इथे बाबा आणि जेरी आणि आई तिघंजणं TV बघत आहेत आणि पप्पा पण बसले त्यांच्यासोबत गप्पा मारत आहेत. TV वरती म्युझिक चालू आहे, तर कॉपीराईट येईल म्हणून मी व्हॉइस ओव्हरच करते.
आता मी हे सगळे मासे फ्राय करून घेते. मासे एकदम फ्रेश आहेत. हे तुम्ही बघत असाल की किती स्लिम तो कापलेला आहे. तर जेव्हा एखादा मासा फ्रेश असतो तेव्हा त्याचे पातळ स्लाईस होतात, नाहीतर कट करताना तो मासा तुटतो किंवा असं मॅश होतो. आजचे सगळे मासे आम्हाला एकदम फ्रेश मिळाले आहेत. एका गॅसवर मम्मीने मच्छीचं सार पण बनवून घेतलं आहे आणि आता मी उरलेले मासे जे आहेत ते पण फ्राय करून घेते आणि नंतर आम्ही जेवून घेतो. आणि आजचा हा व्लॉग मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.